ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा हा संदेश प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आयुष्यात आपल्याला यश मिळतं किंवा अपयश येतं, त्यामागे फक्त आपले कर्मच नसतात, तर आपण कोणत्या लोकांच्या सहवासात राहतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थ महाराज सांगतात की संगत चांगली असेल तर जीवन घडते आणि संगत वाईट असेल तर जीवन बिघडते. आज अनेक लोक दुःखी आहेत, अनेक लोक तणावात आहेत, अनेक लोक आयुष्यात मागे पडले आहेत, कारण त्यांच्या भोवती असलेले काही लोक त्यांना नकळत खाली खेचत असतात. मित्रांनो, प्रत्येक हसणारा चेहरा आपला हितचिंतक नसतो, प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आपली शुभचिंतक नसते. काही लोक असे असतात जे तुमच्याजवळ फक्त स्वार्थासाठी येतात आणि वेळ आली की तुम्हाला एकटे सोडून जातात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की वाईट लोकांपासून दूर राहण्यासाठी 5 संकेत. जर हे संकेत तुम्हाला कोणामध्ये दिसत असतील तर नक्कीच सावध व्हा. त्यातील पहिला संकेत तो म्हणजे तुमच्या यशामुळे ज्यांना आनंद होत नाही. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, खरे मित्र तुमच्या यशात आनंद मानतात, पण वाईट लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतात. तुम्ही प्रगती केली, नवीन घर घेतले, चांगली नोकरी मिळाली, व्यवसाय वाढला, तर ते वरवर अभिनंदन करतील, पण मनातून त्यांना ते सहनच होत नाही. स्वामी म्हणतात, जो तुमच्या आनंदात दुःखी होतो तो कधीच तुमचा हितचिंतक असू शकत नाही. अशा लोकांपासून सावध राहा. दुसरा संकेत आहे तो म्हणजे सतत नकारात्मक बोलणारे लोक. मित्रांनो, असे लोक तुम्हाला नेहमी सांगतील, हे तुझ्याकडून कधी होणारच नाही, तू अपयशी होतील, इतके मोठे स्वप्न बघू नकोस, तुझ्यात क्षमता नाही, हे तू करूच शकत नाहीस. तर मित्रांनो, अशा लोकांचे कामच असते तो म्हणजे दुसऱ्यांचा आत्मविश्वास तोडणे. स्वामी म्हणतात की नकारात्मक विचार करणारा माणूस स्वतःही बुडतो आणि इतरांनाही घेऊन तो बुडत असतो. म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा आणि जर तुम्हाला असले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवडणार असतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता मित्रांनो, तिसरा संकेत आहे तो म्हणजे फक्त स्वार्थासाठी जवळ येणारे लोक. अशाही पद्धतीचे काही लोक असतात. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, पद असतं, फायदा असतो, तेव्हा काही लोक तुमच्या भोवती फिरतात, पण एकदा अडचण आली की तेच लोक गायब होतात. मित्रांनो, संकटाच्या काळात जो सोबत राहतो तोच खरा माणूस असतो, बाकी सर्व फक्त परिस्थितीनुसार बदलणारे लोक असतात. मित्रांनो, स्वामी म्हणतात, सुखात जमलेली गर्दी खरी नसते, पण दुःखात सोबत उभे राहणारेच खरे असतात. स्वामींचा चौथा संकेत आहे तो म्हणजे सतत तुमची निंदा करणारे लोक. मित्रांनो, काही लोकांना दुसऱ्यांची निंदा केल्याशिवाय समाधान मिळतच नाही. ते तुमच्या पाठीमागे बोलतील, तुमच्या चुका शोधतील, तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यांना स्वतःचे जीवन सुधारता येत नाही ते दुसऱ्यांच्या जीवनावर टीका करतात. स्वामी म्हणतात, हत्ती चालत राहतो, कुत्रे भुंकत राहतात. म्हणूनच अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. त्या लोकांकडे लक्ष देऊन तुमचा टाईम वाया घालवू नका. मित्रांनो, 5वा संकेत आहे तो म्हणजे जे तुम्हाला देवापासून दूर नेतात. हा सर्वात मोठा संकेत आहे. जो माणूस तुम्हाला वाईट सवय लावतो, वाईट मार्गावर नेतो, चुकीच्या गोष्टी शिकवतो, तो तुमचा मित्र नसतो, तो तुमच्या जीवनाचा शत्रू आहे. स्वामी म्हणतात, जो तुम्हाला सत्य, श्रद्धा आणि चांगुलपणापासून दूर नेतो त्याच्यापासून नेहमी दूर राहा. स्वामी भक्तांनो, आयुष्यात कोणाला जवळ ठेवावं तर मित्रांनो, वाईट लोकांपासून दूर राहणे इतकेच चांगल्या लोकांना जवळ ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्यांच्या सहवासाने मन शांत होते, प्रेरणा मिळते, चांगले विचार येतात, देवाची आठवण येते, अशा लोकांसोबत राहा, कारण संगतच जीवन घडवते. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगते की आज तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करा. काही लोक तुम्हाला पुढे नेत असतात तर काही लोक नकळत मागे खेचत आहेत. स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, माझ्या आयुष्यातील वाईट लोकांची ओळख करून द्या आणि मला योग्य मार्ग दाखवा. शेवटी एवढंच लक्षात ठेवा की वाईट लोकांपासून दूर जाणे म्हणजे त्यांचा द्वेष करणे नाही, तर स्वतःच्या जीवनाचे रक्षण करणे आहे. जर आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि हा संदेश तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना आणि स्वामी भक्तांना नक्कीच शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला चुकीच्या संगतीपासून वाचण्याची प्रेरणा मिळते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा स्वामींच्या प्रेरणादायी संदेशांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. मित्रांनो, या जगात प्रत्येकजण तुमचा मित्र असेलच असे नाही. काही लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतात पण पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात. काही लोक तुमच्यासोबत चालतात पण मनातून तुमचे अपयशच पाहू इच्छितात. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात,
जपून राहा, कारण शत्रूपेक्षा खोटा मित्र अधिक धोकादायक असतो. आज एक क्षण डोळे बंद करा आणि स्वामींना मनापासून प्रार्थना करा की स्वामी, माझ्या आयुष्यातील वाईट लोकांची ओळख मला होऊ द्या, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, माझ्या मनाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि मला नेहमीच चांगल्या लोकांचा सहवास मिळू द्या. जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हा संदेश जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका व्यक्तीला शेअर केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकते, एखादी व्यक्ती चुकीच्या संगतीतून बाहेर पडू शकते आणि एखाद्या दुःखी मनाला नवी दिशा नक्कीच मिळू शकते. स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.